नमस्कार, प्रज्ञा मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं तर सकाळी सकाळी हा चेहरा बसला होता, म्हणजे विरू बसला होता त्याच्या आजोबांसोबत रियाज ऐकत. त्याच्या आजोबा करत होते रियाज आणि विरू ऐकत होता रियाज. त्यानंतर मग मी विरूला बाहेर नेलं. बाहेर आमच्या आजीबाई आल्या होत्या, ते झाडून काढत होत्या. त्यानंतर मी विरूचा फटाफट नाश्ता बनवला आणि विरूने मस्तपैकी सेरेलॅक आणि पालकचा नाश्ता केला. त्यानंतर मी विरूला दिलं माझ्या पप्पांकडे आणि मी मम्मीने मस्तपैकी मला ड्रायफ्रुट्स भिजवलेले होते, अंजीर, बदाम आणि काजू, ते खाल्ले आणि छान नाश्ता होता. आजचा नाश्ता होता इडली सांबार आणि पप्पाने मस्तपैकी मला संत्री सोलून दिली होती आणि मी अशी शकुंतला बनली होती डोक्याला पांढरा गुंडावून आणि मी नाश्ता बनवला. त्यानंतर विरूची सगळ्यात आवडती गोष्ट आहे, खिडकीमधनं बसून त्याला काय बाहेर बघायचं असतं की बहुतेक माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी पण अशीच खिडकीत बसून बाहेर बघायचे ना, म्हणून विरूला पण ती सवय असेल. यातून येणारा कोवळा सूर्यप्रकाश विरूला खूप आवडतो आणि विरूचा हा स्पॉट म्हणजे एकदम फेवरेट असतो खेळण्याचा. त्यानंतर मग माझे पप्पा आले आणि तरी पण विरू त्या जागेवरून हलायला काय तयार नव्हता. मग त्यानंतर विरू आणि पप्पांनी जरा विठ्ठल केलं आणि मग विरूसाठी मम्मीने बनवलं होतं सांबर आणि इडलीमध्ये मीठ सोडा वगैरे काही नव्हतं आणि सांबर पण मस्तपैकी मिक्स डाळी आणि भाज्यांचं होतं. त्यानंतर माझी मम्मी करत होती देवपूजा आणि देवपूजा म्हटलं की विरूच्या आवडीचा गोष्ट. मग पूर्ण आई आजीची देवपूजा होईपर्यंत आम्ही तिथं बसलो, मग आरती केली आणि छानपैकी दिवे बघत विरूने आजीची पूर्ण देवपूजा बघितली. रोजचा नियमित विरूचं हे काम असतं. मग आरती करताना विरूने टाळ्या वाजवल्या आणि विठ्ठल केलं. जेव्हा आई आजी वाजवते तेव्हा तर विरू आणखीन फॉर्ममध्ये आला. मग नंतर तर विरू आजीच्या मांडीपर्यंत जाऊन बसला आणि त्याने आरती केली. मग त्यानंतर आज कोण आलंय बघा, ही आहे माझी काकी, प्रभावती काकी. हिला मी आईच म्हणते, म्हणजे विरूची ही पण आजी आहे. सगळे विरूला भेटायला येत होते. मग तोपर्यंत माझ्या मम्मीने मस्तपैकी तळले हे उडीद वडे. मम्मी 2 दिवसात मला काय काय खाऊ घालणार होती देव जाणे. मग तिने मस्तपैकी दही वडे बनवले आणि मग मी विरूला इकडे त्याचं खाण्याचं मी विरूचं बनवलं. मग मम्मीने मला खरबूज कट करून दिलं, मी दही वडे आणि खरबूज खाल्लं. आहा, एक बाईट घेतली, जन्नत. हा, मस्तपैकी दिलखुश होया कार्यक्रम झालं. मग विरूसाठी पण आजीने सेपरेट वडे केले होते, सगळं विरूसाठी सेपरेट होतं. मग आई आजीने तिच्या हाताने त्याला खाऊ घातला आणि मग आली ही आमची रेश्माताई. ही आहे माझ्या मावशीची मुलगी रेश्माताई. ही देवठाणाला असते, तिथून ती खास विरूला भेटण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी आली होती. मग झाला विरूच्या जेवणाची वेळ. मग विरू जेवण झालं की काव येऊन चिवचिव चालू असतं विरूचं. मग विरूचं खाणं झालं. त्यानंतर हे आहेत आमचे भाऊजी रेश्माताईचे मिस्टर, ते पण विरूसोबत जरा बोलत बसले आणि रेश्माताईनं आणले होते ह्या बघा खमंग अशा ना या मसाला वड्या, मस्त ओल्या भाजलेल्या शेंगा मसाला वड्या, पोळ्या, काय मस्त झाला होता बेत. नंतर तिची निघायची वेळ. विरू काय तिला जाऊ देत नव्हता, तिची बॅग पकडत होता, पण बिचारी एक दिवसासाठी चालली होती, ती गेली. मग नंतर परत विरूच्या स्नॅक्सची वेळ झाली. मग विरूला मी खायला दिलं आणि इव्हनिंगला मला परत इडली सांबार खावंसं वाटलं होतं, त्यामुळे मी आईसोबत गप्पा मारत इडली सांबार खाल्लं आणि त्या खिडकीत बसून आम्ही चहा घेतला. ही खिडकी ना जीवा भावाची आहे, खिडकी. मग मी चहाचा आनंद घेतला. तेवढ्यात आले आमचे विकास भैया, हे विरूचे विकास मामा होता, ते विकास भैया आले. मग त्यांच्यासोबत विरूने जरा बाहेर चक्कर मारली, बाहेर म्हणजे इथे चांगण्यामध्ये. त्यांच्यासोबत विरू जरा फिरला आणि परत आतमध्ये आला आणि घरभर रांगा लागला. मग मी विरूला दिलं हे खरबूज खायला. मग विरू त्याच्या आजोबांसोबत सगळं आतभर करतो. आजोबांनी दरवाजा लावला होता आणि माझी बोबडी ओळली आहे जरा. आजोबांनी दरवाजा लावला आणि मी अशी वाट बघत बसली होती. विरूला म्हणायची विरू ये. विरू एक घास खायचा आणि परत जायचा, एक घास खायचा आणि परत जायचा. पण विरूला ना फ्रूट्स आवडतात हे माझ्या लक्षात आलं. विरू सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आता खातो. मग विरूला खरबूज खाऊन एकदम एनर्जी आली आणि त्याच्या आजोबांसोबत असाच खेळत बसला. तोपर्यंत मी गेले आणि हे खजिना बघा, गुलाबजाम. मला गुलाबजामुन अशी वाटी चमच्यात खायला अजिबात आवडत नाही. मी डिरेक्टली असं घेते आणि अशी खात असते, चाटून पुसून बोट. मस्तपैकी मी खाल्ले गुलाबजामुन. नंतर विरूसाठी बोलवलं मी नाचणीचे पॅनकेक्स बनवले. विरूने ते पॅनकेक्स खाल्ले आणि विरू झोपला. मग विरूने झोपला इन द सेन्स थोडं नॅप टाइम होता विरूचा. मग त्यानंतर एक तासाभरात परत विरू उठला आणि विरून त्याचं रात्रीचं जेवण केलं. त्याला आता जेवते वेळेस सुद्धा समोर आजोबाच लागत होते. त्यानंतर विरू झोपला. सो असं झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.